शॉट घेतो. बादशानला सकाळी 3 वाजता जायचं म्हणून प्लॅन ठरला आपला. 3 वाजता. अरे बाबा मी बाहेर झोपलेलो. तो मला उचलून बॅग सकट भरून बाहेर ठेवलेली. चाललं मग धरणं तुझ्या आम्हाला तिथं आलो तर. तर निघायचं होतं 3 वाजता. तर बादशाह उठलं तर फोन आणला. फोन केलं मी 10-12 फोन केलं आणि उठलं तर बादशाह किती वाजता माहितीये फोन उचलला तर नाही. 8 वाजता फोन आलाय. चला की आता वाघ असलं खुंकार वागायचे. एकशे 60 किलोमीटर चाललोय आपण नॉनस्टॉप. एवढ्यात कोणतं दिसला पोलीस वामाने लावला 500चा तडा आम्हाला. आम्हाला काय माहित आता. आम्हाला आता ते दिसतंय ना. दिसतंय. आता तुमचं कितीला पाय बांधलं काय माहित. थोडा वैताग आला ना बाबा. आता डायरेक्ट पाणी दिसलं की मच्छी टाकते आता डायरेक्ट. लय उन्हा तोंड लय उन्हानं ताप झाला आम्हाला. ही काही असली आपली त्यांना 3 वाजता फोन केला पाठवत्या तर फोन उचल ना. तर पोरींचं बसतं जर रातभर बोललं चॅटिंग करत. सकाळचा फोन उचलत आणि उठलं तर 8 वाजता. अरे चला की काय झालं. अजून निम्मा आहे का. जास्त आहे. किती किलोमीटर आहे. अरे इथलं कमी अजून तुला तू आता आलाय का कुठलं. हा मी आलोय बार इकडून दहीवडी माहितीये का. तिकडून आलोय. एवढं जातं एवढं एवढंच रनिंग काय गणपती निम्मा ना. मग एवढा मोठा घाट. एवढा मोठा घाट नाही. काय करे आत्ताशी काय बघा आम्ही आंबा घाटात पोचलोय. आत्ताशी का आंबा घाटात आलोय. आणि लोकेशन बघा अक्षरशः दन्नो बघा. आमच्या 2 लोकेशन दाखवतो तुम्हाला कसा विषय. आता हे बघा. हे बघा इथे सगळं दंग्याचं मटेरियल पडले. लोकेशन आहे आमचं. वाघ बघा. वाघांची जरा प्रतिक्रिया ऐकू आपण जरा काय कसं काय. तर कसं वाटतं तुम्हाला प्रवास करून. आम्हाला सवय आहे पहिल्यापासून. तुम्हाला कसं वाटतंय. 2 व्हीलरवर सवय आहे आम्हाला. का कुठं जाऊन आलाय तुम्ही आतापर्यंत. गोवा घाटच. गोवा घाट. गोवा घाट कुठं आहे काय माहित. कुठं तर आहे वाटत. काय माहित. तर बघा ही सगळं नडले एका फोनमुळं. सांगतोय 8 वाजता सकाळी 3 वाजता फोन कर. फोनच करा ना. बाहेर झोपलेलो बॅग बिग. असं दांड काढून मारलं पाहिजे नाही. उपयोग नाही. 2 जण. अरे बॅग घेऊन बाहेर झोपलेलो मी. बाहेर म्हणलं उठवचेल. त्याला माहितीये बाहेरच झोपतो किती दिवस झाले. बाहेर येऊन उठून तसंच दागाला घालायला पाहिजे मला वाटतं. फोन नाही उचलला की पहिला फोन वाजला आणि कट केला की दगड तसाच कामारट्यात चालू मध्ये. जरा आता थंड पेय करतो. इथं आईस्क्रीमचं बी आहे जरा नियोजन. जरा आत्मा तृप्त करतो जरा थोडासा. आता आता बघा राहिले किती 40 किलोमीटर राहिले फक्त अंतर. गाडीतनं धूर निघाला. आता धूर फाड्या नाद केला पण माज मोडला. तोंड बघा यांची. सर इकडे तुमची काय प्रतिक्रिया. हो दमान. सर दमान. नाल्यात उलट कोलट कसे बिनदंगा करता कच्च झाला असता. आता रिलॅक्स पाहिजे मला. आता कसं ह्या टाइमला आम्ही दिवसभर एन्जॉय केलं असतं. पण काय गाबडी उठली नाही. काय धूर्त अशी गाबडी येते नेक्स्ट क्वालिटी. त्यामुळं म्हणलं ठीक आहे. आता राहिले थोडंसं. डायरेक्ट बीचवर गेले होतो. मला आता दंगा. चला पुढे बघत राहा तुम्ही आता अक्षरशः. मग
फायनली पोचलोय आता बघा भक्त निवासमध्ये. हालत झाली खराब जाम आता. सीन असं झालंय की आता स्पेशल रूम तर भेटणार नाही, हॉल आहे. तर बघूया आता कसं काय सीन ते पुढं दाखवतो तुम्हाला. चला रे वागा लोड घेऊ नका, चला लवकर. Here we go. तर झालोय बघा फ्रेश आता आम्ही सगळी. घेतलाय बंद सगळं झालं तर फ्रेश आता. इकडं बघा गरमी एवढी आहे ना, झालाय लेट आता लय, पण आता काय करू शकत नाही. आता डायरेक्ट तुम्हाला मंदिरात आता चला फ्रेश पण आता निघालो बघा. वागल काढताना घाल. आता काय घाल आता चल बोल 1 किलोमीटर राहिले त्यात काढायला लागेल. पाऊस मध्ये उभा आहे. आता झालंय बघा फ्रेश. इथनं नियोजन होणार आमचं डायरेक्ट मंदिराला. मंदिरकडे जाऊन दर्शन करून जरा पेट पूजा करायची, मग बाकीचं नियोजन बघू आपण. कळलंच तुम्हाला पुढं. शुक्रांनो तर आलोय बघा आता डायरेक्ट समुद्र किनारी डायरेक्ट. तुम्हाला नजारा दाखवतो एकदम क्लोजनं नजारा दाखवतो आता. थांबा कशी आहे गरमी वागायला? गरमी कशी आहे? बेकार म्हणजे जीव जायचं काम आहे आमचं आता अक्षरशः. काय हवा काय तर आता तात्पुरता स्टार्टर काहीतरी पोटात भर टाकतो थोडीस. गरमीनं हाल बेहाल झाले आमचा अक्षरशः. तर आता वाजले किती वाजले? वाजता 7 वाजले. चेकआउट केले बघा आम्ही इथनं भक्ती निवास मधलं. आता इथनं जाणार आम्ही डायरेक्ट आता थेट सकाळी सूर्योदय बघायला आणि गणपती बाप्पांचं दर्शन करायला. तर चला. गर्दी नाही जास्त काल आम्ही आलतो मंदिरात रात्री, पण एवढी गर्दी होती ना अक्षरशः. आज आम्ही पहाटे चालूय बघा, त्यामुळे गर्दी काय बघायला भेटते नाही. आज दर्शन लगेच होणार आहे, तर तुम्हाला आतलं दर्शन वगैरे मंदिर वगैरे दाखवतो. चला आता. आमची गँग बघा आता. गँग चला बघा. हे बघा मंदिरात आलेलो आहे बघा आपण. सुंदर असा नजारा. क्वालिटी विषय आहे काय म्हणायचे, एकदम खतरनाक विषय. मंदिराच्या आत फोटोग्राफी आतनं दर्शन घेऊन आलोय बघा आम्ही आता. आत काय फोटोग्राफी करायला म्हणजे अलाउड नव्हतं, असा विषय होता. त्यामुळं जरा गँग बघा कशी उतावळी झाली. आता फोटो काढू. आता तुम्हाला इथनं जरा व्ह्यू दाखवतो. खतरनाक व्ह्यू आहे एकदम इकडून. भाविक भक्त इथं बसलेले आहेत अक्षरशः. बघा सुंदर नजारा एकदम. तुम्हाला कसं वाटतं येऊन इथं? कसं वाटतंय तुम्हाला येऊन? मन प्रसन्न होते. तुमचं काय म्हणणं आहे? कसं वाटतंय तुम्हाला मंदिरात येऊन? कसं वाटतंय? भारी वाटतंय ना तुम्हाला? एकदम भारी. नजारा बघा आता एक नंबर असा टॉपचा.
गरमीनं हाल कसा आहे मला सांगा जरा, गरमीनं हालत कशी वाटते तुम्हाला? गरमीनं उपाळविलंय म्हणजे अक्षरशः सिच्युएशन झाली जाम जाम गरमी. जाम गरमी आहे. आता डायरेक्ट पुढच्या स्टॉपवर गेल्यावर तुम्हाला तर मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील हे कर्णेश्वर मंदिर आहे बघा. ह्याची खासियत अशी आहे, तर हे मंदिर पांडवांच्या काळातील आहे बघा. आणि एका देवीच्या दिलेल्या आदेशातून पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधलेलं होतं. विचार करा, एका रात्रीत असं मंदिर बांधणं. मन्यसे यदि तच्चक्य मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयत्मानमव्ययम् दिव्यमाल्यम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनम् सर्वाश्चर्यमयं देवमनन्तं विश्वतोमुखम् दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भासदृशी स स्याद्भासस्तस्य महात्मनः अनेकबाहूदरवक्त्रनेत्रम् पश्यामि त्वं सर्वतोऽनन्तरूपम् नन्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप. तर मित्रांनो, हा बघा संगमेश्वर येथील बघा सरदेसाई वाडा. 3 फेब्रुवारी 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराजांना फितुरी करून याच ठिकाणी कैद केलं होतं. हीच ती दुर्दैवी घटना घडलेली ही जागा आहे. आणि या वाड्याची आज काय अवस्था आहे ती तुम्हाला आज दाखवतो. अक्षरशः सगळीकडच्या भिंती कोसळल्या होत्या. आतमध्ये फारसं नुकसान झालेलं होतं. तर माझं म्हणणं आहे की इथल्या ग्रामस्थांनी या ऐतिहासिक स्थळाकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे.